श्रीराम समर्थ। एकदा एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस लावला आणि त्या ऊसाला पाणी घालण्यासाठी एक दिवस तो शेतावर गेला आणि त्यांनी भरपूर वेळा खूप वेळा मोटेतनं पाणी काढलं आणि ऊसांना खूप पाणी दिलं। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शेतात जातो त्यावेळेला त्याला असं दिसतं की ऊसाला पाणी न मिळता ते कुठेतरी ऊस कोरडेच राहिलेत। आणि बारकाईने पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की शेतात जी मोठी मोठी बिळं आहेत त्याच्यातनं ते पाणी चक्क दुसरीकडे वाहून गेलं। अशा रीतीने जो मनुष्य विषय वासना, मान सन्मान हवा, यश, सुख सोयी इत्यादींची आकांक्षा धरतो ना मनामध्ये, तर ईश्वराची तो असे हे सगळं मनात बाळगून जेव्हा तो साधना करतो, उपासना करतो, त्यावेळी त्याच्या असं लक्षात येतं की आपण नियमितपणे जीवनभर ईश्वराची उपासना केली, साधना केली, पण ही साधना सगळी कुठे गेली हो? तर ही साधना वासनारूपी बिळातून निघून गेली आणि ते शेत जसं कोरडच्या कोरडं राहिलं तसं आपलं जीवनसुद्धा साधना करून सुद्धा ते कोरडच राहतं। म्हणून मनुष्याची प्रगती होत नाही। म्हणून मनामध्ये आपल्या विषय वासना, मान सन्मान म्हणजे लोकेशना वगैरे ह्या ज्या आहेत त्या आपल्याला मनातून काढल्याशिवाय आपल्याला भगवंताची साधना ही फलद्रूप होत नाही। हेच आपल्याला रामकृष्ण परमहंस या दृष्टांतातून सांगतात। जय जय रघुवीर समर्थ।